तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये मी तुमचे स्वागत करीत आहे. आज आपण तिसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचे नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. याच्यामध्ये आपण मानवतावादी प्रश्न यावर माहिती पाहणार आहोत. याच्या आधी आपण दोन प्रकरणांचा अभ्यास केला. पहिला प्रकरण म्हणजेच 1991 नंतरचे जग आणि दुसरा प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्याच्यामध्ये आपण जागतिकीकरणाचा अभ्यास केला होता. तर जागतिकीकरण हे 1990 नंतरच जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि जागतिकीकरणाच्या ओघामध्ये अनेक संकल्पना उदयास आल्या, जसं की सुशासन, सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन, त्याचप्रमाणे जागतिकीकरणाचा आर्थिक घटकावर पडलेला प्रभाव, जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर पडलेला प्रभाव किंवा आलेला संबंध याबद्दल माहिती पाहिली. तसेच विचारप्रणाली, तंत्रज्ञान, जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर परिणाम याबद्दल सुद्धा आपण मागच्या प्रकरणामध्ये माहिती पाहिली. म्हणजे ह्या नवीन संकल्पना आपण अभ्यास केला. तर या प्रश्नामध्ये मानवतावादी प्रश्न म्हणजेच मानवीय दृष्टिकोन ते कसं काय निर्माण झालं बा, ही कोणती समस्या आहे. तर औद्योगिकरणामुळे अनेक राष्ट्रांचा विकास झाला, अनेक राष्ट्र प्रगत झाले म्हणजे विकसित झाले, काही राष्ट्र विकसनशील मार्गावर आहेत. आणि या विकास प्रक्रियेच्या ओघामध्ये कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास झाला, विनाश झाला आणि मानवी समस्यांना म्हणजे मानवी समस्या पुढे आल्या. तर या मानवी समस्या आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे गरिबी आणि विकासाचा दृष्टिकोन म्हणजे पहिले आपण पाहणार आहोत पर्यावरण आणि शाश्वतता. म्हणजेच पर्यावरणाचा बद्दल माहिती, पर्यावरणाची समस्या का निर्माण झाली. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण गरिबी आणि विकासाचा दृष्टिकोन. त्याच्यानंतर पाहणार आहोत लिंगभाव विषयक दृष्टिकोन. तर ह्या 2-3 प्रकारचे मानवीय दृष्टिकोन, मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर पर्यावरण आणि शाश्वतता याच्यामध्ये आपण पर्यावरणाविषयी माहिती बघू. तर पर्यावरण म्हणजे नेमकं काय याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर पर्यावरणाचं व्याख्या आपल्याला करता येईल किंवा पर्यावरणाचा अर्थ सांगता येईल. तो म्हणजे असा की पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवतीचे वातावरण किंवा आपल्या सभोवतालची परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती, ज्यामध्ये हवा, जी हवा आपल्याला आवश्यक आहे जिवंत राहण्यासाठी, श्वास घेण्यासाठी. हवा म्हणजे श्वासाशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणून हवा हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवर पाणी आहे आणि जवळपास पृथ्वीचा बहुतांश भाग म्हणजेच 1/3 पेक्षा जास्त भाग हा पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. तर त्याचप्रमाणे माती, पर्वते, नद्या, तलाव, प्राणी, वनस्पती या सर्वांचा समावेश हा पर्यावरणामध्ये होतो. तर याच्याविषयी काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या आपण इथं बघणार आहोत. तर पर्यावरणाचा प्रश्न का निर्माण झाला. तर जसे जसे राष्ट्र विकसित होत गेले, औद्योगिकरण वाढलं, तसा पर्यावरणाचा म्हणजे समस्या निर्माण झाली. काही ठिकाणी मानवनिर्मित पर्यावरण निर्माण झालं. म्हणजेच जे नैसर्गिक पर्यावरण होतं त्याला कुठंतरी आळा बसला. लोकसंख्या भरमसाठ वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं, नवीन शहरं बसले किंवा शहरांची वाढ झाली, नागरीकरणामध्ये वाढ झाली. त्याच्यासाठी जंगलं कापण्यात आली किंवा
शेती क्षेत्रामध्ये वाढ झाली, शेती करण्यासाठी सुद्धा जंगलतोड करण्यात आली. जंगलतोड झाल्यामुळे जेवढा काही ऑक्सिजन वातावरणात तयार होता त्याचं प्रमाण कमी झालं आणि तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आणि 1972 मध्ये, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना ही एक जागतिक संघटना आहे. या संघटनेचं काम आहे की जगामध्ये शांतता, सुव्यवस्था, सर्व नागरिक सुखा समाधानाने राहिले पाहिजे, सर्व देशामध्ये सुसंवाद असला पाहिजे. तर जेव्हा पर्यावरणाची समस्या निर्माण झाली तेव्हा पर्यावरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे. याच्यासाठी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम स्टॉकहोम परिषद घेण्यात आली 1972 मध्ये. तर सर्वात पहिले संयुक्त राष्ट्र संघटनेने 1972 मध्ये स्टॉकहोम परिषद बोलावली आणि या स्टॉकहोम परिषदेमध्ये म्हणजे पर्यावरणाशी निगडीत काही जे प्रश्न होते किंवा उद्देश होते ते उद्देश पूर्ण करण्यासाठी किंवा त्या उद्देशावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने परिषद बोलावली. म्हणजे सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्रांना परिषदेमध्ये आमंत्रण दिलं आणि त्या पर्यावरणाविषयी म्हणजे प्रत्येक देशाची पर्यावरणाविषयी काय भूमिका राहील यावर त्याची चर्चा करण्यात आली. तर पहिला उद्देश होता की मानवी पर्यावरणाचे संरक्षण. तर पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, मानव हा त्याच्यापासून सुरक्षित राहायला पाहिजे आणि मानवी पर्यावरणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रत्येक देशाला प्रोत्साहन करणे आणि त्या पर्यावरणाबाबत मार्गदर्शन करणे. दोन उद्देश स्टॉकहोम परिषदेचे. 1972 स्टॉकहोम परिषद झाली. त्या स्टॉकहोम परिषदेमध्ये दोन उद्देश ठेवण्यात आले. म्हणजे त्या परिषदेचे दोन उद्देश होते की मानवी पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुधारणा घडवून आणणे आणि देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे या प्रकारचे उद्देश होते. तर हे उद्देशासाठी ही स्टॉकहोम परिषद भरवण्यात आली किंवा 1972 मध्ये. त्याच्यानंतर 1983 मध्ये पुन्हा संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेने म्हणजे जागतिक संघटनेने एक आयोग निर्माण केला. त्याचं नाव जागतिक पर्यावरण आणि शाश्वत विकास आयोग. म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जगामध्ये कार्य सुरू झालं पाहिजे. नुसतं चर्चा करणे, उद्देश करणे, परंतु त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जे काही ठराव घेतले जातात परिषदेमध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून 1983 मध्ये एक आयोग नेमण्यात आला, जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग. त्यालाच म्हणतात ब्रंटलँड आयोग. तर या ब्रंटलँड आयोगाकडे जबाबदारी देण्यात आली की तुम्ही म्हणजे ह्या आयोगाने संपूर्ण जागतिक पर्यावरणाचा अभ्यास करावा. कोणत्या खंडामध्ये, कोणत्या देशामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, पर्यावरणाचा विनाश होत आहे किंवा मानवी आरोग्य धोक्यात येत आहे याबद्दल या आयोगाने अहवाल तयार करायचा. हे जबाबदारी या आयोगाकडे देण्यात आली. तर या आयोगाने 4 वर्ष सर्वे केला, जागतिक सर्वे, आणि 1987 मध्ये ब्रंटलँड कमिशन अहवाल 1987. तर या कमिशनने, या ब्रंटलँड कमिशनने 1987 मध्ये आपला अहवाल सादर केला. तर ब्रंटलँड या कमिशनने जो अहवाल सादर केला तो अहवाल आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक शिफारस केली की प्रत्येक देश विकास करत आहे, विकासाला मनाई नाही, परंतु आर्थिक विकासासोबत शाश्वत विकास सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे देशाच्या विकासासोबत काय होतंय की पर्यावरणाचा ऱ्हास होतो. औद्योगिकरणामधून जे काही पर्यावरणाचं म्हणजे पाणी प्रदूषित होत आहे, हवा प्रदूषित होत आहे, त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होते. परंतु देशाचा आर्थिक विकासासोबत सुद्धा पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, पर्यावरणाचा शाश्वत विकास झाला पाहिजे, ही शिफारस त्या कमिशनने केली. त्याच्यानंतर 1992 मध्ये
संयुक्त राष्ट्र संघटनेने आपल्या आमसभा बोलावली सर्व सदस्य राष्ट्रांची, आणि रिओ म्हणजेच ब्राझीलची राजधानी, त्याचं नाव आहे रिओ दी जेनेरिओ. रिओमध्ये परिषद 1992 मध्ये आयोजित करण्यात आली, आणि या परिषदेमध्ये जागतिक पर्यावरणाची परिषद आणि शाश्वत विकास याच्यावर चर्चा करण्यात आली. त्याच्यामध्ये या परिषदेला 3-4 प्रकारची नावं आहेत. पहिला म्हणजे अर्थ समिट, रिओ परिषद असेही म्हणतात, किंवा रिओ समिट असंही म्हटलं जाते. अर्थ समिट, रिओ परिषद आणि रिओ दी जेनेरिओ परिषद असं सुद्धा म्हटलं जाते. तर असे 2-3 प्रकारचे नावं या परिषदेला देण्यात आली. या परिषदेचे उद्दिष्ट होते की आर्थिक आणि सामाजिक विकास करणे. या परिषदेचे उद्दिष्ट कोणती? की आर्थिक आणि सामाजिक विकास करणे. म्हणजे सर्व जगाने आपापल्या देशाचा आर्थिक विकास करायचा आहे, त्याचप्रमाणे समाजाचा किंवा लोकांचा म्हणजे समाजाचं राहणीमान सुद्धा उंचावलं पाहिजे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे पर्यावरण कमजोर होत आहे, पर्यावरणाचा विनाश होत आहे, हवा प्रदूषित होत आहे, पाणी प्रदूषित होत आहे, किंवा जे नैसर्गिक संसाधने आहेत ते लोप पावत आहेत, ते थांबवणे. आणि तिसरा उद्दिष्ट होता की विकसनशील देश व प्रगत देश किंवा औद्योगिक राष्ट्रे यांच्या प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य घडविणे. म्हणजेच ज्या राष्ट्रांनी विकास केलेला आहे किंवा काही विकसनशील राष्ट्र आहेत, विकासाच्या नावाखाली ते राष्ट्र प्रदूषण फैलावत होते किंवा प्रदूषणाचा प्रसार करत होते. विकास तर करा, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे याची जबाबदारी घेणे. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे, आर्थिक आणि सामाजिक विकास करणे. त्याचप्रमाणे जबाबदारी कोणावर दिली? विकसित राष्ट्रावर, विकसनशील राष्ट्रावर आणि औद्योगिक प्रगत जे राज्य होते किंवा देश होते अशा देशावर जबाबदारी देण्यात आली की त्यांनी पृथ्वीचं सुदृढ भवितव्य निर्माण करणे. तर अशा प्रकारे रिओ परिषद 1992 मध्ये ब्राझीलची राजधानी रिओमध्ये भरवण्यात आली, आणि याच्यामध्ये या परिषदेचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचा उद्देश त्या सदस्य राष्ट्रांकडे देण्यात आला. त्याच्यानंतर 2002 मध्ये जोहान्सबर्ग अर्थ समिट, पुन्हा म्हणजे हे पर्यावरणाच्या संदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या संदर्भात कोणत्या देशांनी काय अहवाल दिला, कोणता देश काय त्या पर्यावरणाच्या बाबतीत कार्य करत आहे याच्या संदर्भात परिषद आयोजित करणे हे केव्हाही चांगलं असते. त्याच्यासाठी जोहान्सबर्ग अर्थ समिट हा 2002 मध्ये राबवण्यात आला. म्हणजे ही परिषद घेण्यात आली जोहान्सबर्ग येथे. जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील एक महत्त्वाचं शहर आहे, मोठं शहर आहे. तर या ठिकाणी हे परिषद घेण्यात आली. तर 2002 मध्ये जोहान्सबर्ग अर्थ समिट घेण्यात आला, आणि हा अर्थ समिट कुणाच्या पुढाकाराने? तर जे शासकीय म्हणजे सरकारी नेते, त्या देशाचे सरकारचे पुढारी, त्याचप्रमाणे उद्योग धंद्याचे म्हणजे जे औद्योगिक नेते होते, उद्योजक, आणि स्वयंसेवी संघटनांचे नेते हे 2002 मध्ये जोहान्सबर्ग येथे एकत्र आले. त्यांनी अर्थ समिट घडवून आणला, आणि प्रादेशिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत विकास साधता येईल हा एक त्यांचा उद्देश होता. 2002च्या अर्थ समिटचा कोणता उद्देश? की प्रादेशिक पातळीवर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाचा शाश्वत विकास करणे हे उद्दिष्ट लक्षात ठेवून जोहान्सबर्गचा अर्थ समिट याच्यावर चर्चा करण्यात आली. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा व्हावी म्हणून पुन्हा
रिओ+20 म्हणजे पहिली परिषद रिओला कधी झाली 1992ला, त्याच्यानंतर 20 वर्षांनी म्हणजेच 2012. तर या परिषदेचं नाव आहे रिओ+20 म्हणजेच रिओ अर्थ समिट 2012. म्हणजे 1992 पासून प्लस 20 वर्ष म्हणजे 2012. तर या 2012 मध्ये हे परिषद घेण्यात आली. 2012 मध्ये रिओ+20 म्हणजे 1992ला जी रिओची परिषद झाली त्याच्यापासून 20 वर्ष पुढे त्यालाच नाव दिलं रिओ+20, रिओ अर्थ समिट. तर याच्यामध्ये चर्चा करण्यात आली की म्हणजे पर्यावरणीय शाश्वतता याच्यावर चर्चा करणार, म्हणजे शाश्वत विकास, पर्यावरणाचा शाश्वत विकास झाला पाहिजे याच्यावर या समिटमध्ये चर्चा करण्यात आली. आणि याच्यामध्ये नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, म्हणजे नैसर्गिक जे संसाधने आहेत मानवी आरोग्यासाठी किंवा मानवी जीवनासाठी ते सुरक्षित राहिले पाहिजे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे. हवेचं प्रदूषण कमी झालं पाहिजे, पाणी सुरक्षित राहायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे. याच्यावर म्हणजे नैसर्गिक जे साधन संपत्ती आहेत, नद्या, तलावे किंवा वनस्पती, प्राणी हे वाचले पाहिजेत, याच्यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे कोळशापासून ऊर्जा निर्मिती होते हे खरं आहे, परंतु त्या कोळशापासून जी ऊर्जा निर्मिती होते त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. तर पर्यायी ऊर्जा निर्माण करणे, जसं सौर ऊर्जा निर्माण केली जाते. सौर ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचा प्रदूषण होत नाही. तर जगामध्ये जे प्रदूषण होते, पाण्याचं प्रदूषण होते किंवा हवेचं प्रदूषण होते, याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न या परिषदेमध्ये करण्यात आला. जसं लोकसंख्या वाढीमुळे गाड्या म्हणजे वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, शहरीकरण झालेलं आहे, जंगलतोड झालेली आहे. याच्यामुळे जे प्रदूषण वाढते ते कमी झालं पाहिजे. म्हणजेच नैसर्गिक संसाधनाचं काय झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे. पर्यायी ऊर्जेचा स्रोत शोधण्यावर, म्हणजे ज्या देशाकडे सौर ऊर्जा असेल त्या देशाने इतर देशांना ते सौर ऊर्जा पुरवावी. जसं चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा म्हणजे ऊर्जा निर्मिती सौर ऊर्जेवर केली जाते. तर त्याचं वितरण म्हणजे त्याचं जागतिकीकरण झालं तर इतर देश सुद्धा ती ऊर्जा निर्माण करतील आणि प्रदूषण कमी होईल. तर अशा प्रकारे त्याच्यावर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे तिसरा उद्देश जो होता की पर्यावरणाला पोहोचणारी हानी ही कमी करणे. तर हे रिओ+20 म्हणजेच रिओ अर्थ समिट 2012 याचे हे उद्दिष्ट होते. त्याच्यानंतर बघूया आपण पर्यावरणाशी निगडित समस्या. आता पर्यावरणावर आधारित कोणत्या समस्या लोकांना होतात किंवा त्या देशाला त्या समस्यांना सामोरं जावं लागते. तर पहिली आहे हवामान बदल. तर हवामान बदलामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण झाली. म्हणजेच सूर्यापासून जी किरणं येतात ते पृथ्वीवरून परावर्तित होतात आणि पृथ्वीच्या ज्या वातावरणामध्ये जे काही वायू घटक आहेत, जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर तापमानात वाढ होते. म्हणजेच हवामानात बदल होतो, तापमान वाढ झालं, जागतिक तापमानात वाढ होते. त्याच्यामुळे काय होतात की हरितगृह वायूचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते आणि हरितगृह वायूचे उत्सर्जन झालं तर वातावरण गरम होते आणि गरम वातावरण झाल्यामुळे मग अनेक समस्या निर्माण होतात. पूर येतात, दुष्काळ पडते किंवा अवकाळी पाऊस येणे किंवा पाऊसच नाही येणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या होतात. ह्या सर्व समस्या हवामान बदलामुळे होतात. म्हणजेच हरितगृह वायूचे उत्सर्जनामुळे हवामान बदल होतो. त्याच्यानंतर दुसरी समस्या प्रदूषण. तर वायूचे प्रदूषण झालं त्याच्यामुळे तापमान गरम होते आणि लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि मानवी समस्या निर्माण होतात. म्हणजेच लोकांचे आरोग्य बिघडायला लागते. लोकांचं आधीच्या पेक्षा आता सध्याचं वयोमान आहे त्यांचं कमी झालेलं आहे आणि वेगवेगळ्या हवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बिमाऱ्या पसरत आहेत. तर ही सुद्धा एक समस्या आहे.
तिसरा आहे जंगलतोड. ही सुद्धा पर्यावरणाशी निगडीत आहे. जेवढे जास्त जंगल राहतील, जेवढे जास्त झाडे राहतील, तेवढा जास्त ऑक्सिजनची निर्मिती होईल. आणि ऑक्सिजनची झाडे काय करतात, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषण करतात आणि ऑक्सिजन वायूची निर्मिती करतात. परंतु जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे शोषण कमी होते, ऑक्सिजनची निर्मिती कमी होते, म्हणजेच वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते. त्याच्यामुळे समस्या म्हणजे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होतात. तिसरं आहे पाण्याची कमतरता. तापमान वाढल्यामुळे भूगर्भातील पाणी हा आणखी पातळी खाली खाली जात असते आणि स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी लोकांना त्यावेळेस मिळत नाही. म्हणजे स्वच्छ हवा मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा समस्या वाढत जातात. पाचवा जैवविविधतेचा ऱ्हास. ह्या पर्यावरणाच्या समस्येमुळे काय होते, म्हणजे हवा प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झाली, मृदा प्रदूषित झाली, जंगलं तोडण्यात आले. त्याच्यामुळे त्या म्हणजे पर्यावरणावर आधारित जे जीवजंतू होते ते आता विनाशाच्या मार्गावर आहेत. काही काही पक्ष्यांच्या जाती, काही काही प्राण्यांच्या जाती जगातून नष्ट झालेल्या आहेत. आपल्या भारतामध्ये गिधाड नावाचं प्राणी सध्या दिसत नाही आहे, किंवा अनेक असे पक्षी आहेत, अनेक असे प्राणी आहेत जे आता विनाशाच्या मार्गावर आहेत. हे कशामुळे, पर्यावरणाच्या समस्येमुळे किंवा पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ह्या सर्व प्राणी आणि पक्षी किंवा इतर प्रजाती ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत. तर तो काय झाला, जैवविविधतेचा ऱ्हास झाला. म्हणजे जे उपयोगी जीवजंतू होते ते आता लुप्त होत आहेत, नाश होत आहेत. तर शेवटी आपल्याला हेच म्हणावं लागेल की पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. याच्यावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, यावर तुमचं स्वमत लिहा. तर विद्यार्थ्यांनी त्याच्यावर म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्याची का आवश्यकता आहे. सध्या आता वातावरणात खूप बदल झालेला आहे. पाणी प्रदूषित आहे, हवा प्रदूषित आहे, मृदा प्रदूषित आहे, जंगलतोड होत आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणजे कोणते, की जंगलांचं प्रमाण वाढलं पाहिजे, झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. तेव्हा कुठं ऑक्सिजन निर्माण होईल, मृदेत म्हणजे जमिनीची धूप ही थांबेल आणि ऑक्सिजन निर्मिती होईल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल आणि हवामान थोडंसं नियंत्रित करता येईल. जर अशाच प्रकारचं तापमान जर वाढत राहिलं तर 2050 मध्ये पृथ्वीचं तापमान एवढं वाढणार आहे की मानवी जीवन सुद्धा असह्य होण्याची शक्यता आहे. या जगातील काही पशु पक्षी ह्या प्रजाती आहेत त्या विनाश होण्याच्या मार्गावर राहतील. तर अशा प्रकारे आज आपण पर्यावरण आणि शाश्वतता या मुद्द्यावर ज्या जागतिक स्तरावर म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट त्यांनी ठरवून दिलेलं आहे याच्यावर चर्चा केली. त्याचप्रमाणे पर्यावरणाशी निगडीत समस्या कोणकोणत्या आहेत, उदाहरणार्थ हवामान बदल, हवामानामध्ये बदल का झाला, प्रदूषण का वाढत आहे, जंगलतोड का होत आहे, पाण्याची कमतरता का निर्माण होत आहे, म्हणजे पाण्याची कमतरता निर्माण होते, जंगलतोड होते, याच्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मानवावर पडतो. जंगलातील जे प्राणी आहेत ते शहराकडे किंवा गावात म्हणजे मानवी वस्तीमध्ये शिरकाव करतात, तिथं पाणी पिण्यासाठी येतात. त्याचा परिणाम कधी कधी मानवाचा बळी सुद्धा जातो. म्हणजे जंगली प्राणी आणि मानव याच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. कशामुळे, जंगलतोडीमुळे किंवा हवामान बदलामुळे. तर म्हणून पर्यावरणाचं संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, नाहीतर मानवी जीवन हे असह्य होऊ शकते. एवढंच आपल्याला म्हणता येईल. आजच्या पिरियड पुरतं एवढंच. यानंतर आपण पुढील मुद्द्याला हात घालणार आहोत पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार.